आपला 11 ब्लॉकमध्ये. आज आपण चाललो एकवीरला. एकवीर आईचं दर्शन घ्यायला. नवीन वर्ष म्हणजे 2023चे पहिल्याच दिवशी 1 तारीख. आज 1 तारखेलाच चाललो आहे. विनायक, रोहिणी आणि हे साई जमले सगळे. आता निघतो. आता गाडी येते आमची 9:05ला गाडी आता. काय कर तर विनायक इकडं पेपर स्पोर्टनं झालेली. गाडी यायला अजून 10 मिनिटात. 10 मिनिटात गाडी येते. दाखवतो मला गाडीत बसलो. चला बाय. गाडी पण आली आता. शेमडी हाय गाइस, दिस इज शेमडी गर्ल. चालू तरी केलं. गाडी आली आता. चला मग गाडी गर्दी तुम्ही पण नक्की प्रवास करा. ट्रेन मध्ये चढलो आता. गर्दी थोडीफार गर्दी आहे. थोडीफार प्रवास करण्याची खरी मजा आहे गर्दीमध्ये. थोडीफार नाही, जास्त गर्दी आहे. नक्की. वडापाव घेतले 3. कर्जतला थांबलेली गाडी. आणि विनायकला ह्याच्यात पेपर मध्ये बघा काय दिलंय. काय मस्करी. 5 रुपये. चला आता लोणावळ्याला उतरलोय. आता एकवीर आईच्या दर्शनात गर्दी बघा. पब्लिक सगळी एकवीरचीच आहे. हाय पब्लिक. चला. चला आता फोटोशूट झाले लोणावळा स्टेशनवरून. आता चाललोय पूर्व साईडला. तिथून रिक्षा आहेत एकवीर राहायला. तरी नाराज झाले, त्यांचे फोटो काढले नाही म्हणून. साई आणि रोहिणी मारलं बघा मला. म्युझिक लावू दे, मित्र आहे आपला. काय तरी बोला आता. काय बोलू याच्यात आता. लोणावळा स्टेशनच्या बाहेर आलो आता. कारण गाडी आम्हाला लोकलनी गेलो असतो तिकडं मळवलीला. ती डायरेक्ट 2:50ची गाडी. त्याच्यामुळं उशीर लागून बोलला. अजून 12 वाजले. त्याच्यामुळं आता इथून एक्सप्रेस हायवेला चालत जातो. मग तिथून रिक्षा आहे वाटतं काहीतरी 30 रुपये सीट आहे. मग ते बरं पडतं 2 तास थांबण्यापेक्षा तरी. चालेल मग, चला भेटू पुढं. आता एकवीरच्या पायथ्याशी एक हॉटेल आहे, थांबलोय. काहीतरी खातो आता. कारण काय भूक लागली. प्रवासात कंटाळा आला.
आता मंदिराच्या वाटेने निघालोय, पण मंदिरात संध्याकाळी जाणार आहे. पहिलं रूमवर थांबतो आता. ऊन पण लय लागते. ट्रॅफिक बघा किती आहे. ट्रॅफिक तर बघितली असेल किती ट्रॅफिक आहे, कारण आज 1 तारीख आहे, नवीन वर्ष आहे. सगळे आईच्या पाया पडायला आलेत. ताई तुला काय म्हणताय आपण 1 तारखेला नवीन वर्षाला आईच्या पाया पडायला आलोय, कसं वाटतंय? खूप भाग्यशाली, कारण की पहिल्यांदा मी आलोय. अचानक असं कसं ठरलं काय माहिती, आईची इच्छा असेल बहुतेक, असं काहीतरी वाटतं. कारण की अशा देवस्थानी जाणं हे स्वतःहून कधीच ठरत नाही. आम्ही पहिले प्लॅन केलेला, पण तेव्हा बहुतेक मी नाही बोललो. घरातल्यांनी पण थोडा इग्नोर केला बोलण्याकडे. पण अचानक ह्यांनी काल फोन केला, पण आमचं ठरलं. घरातल्यांनी दिला सपोर्ट. ते बोलले ठीक आहे जाऊन या, पण एक वेगळाच आनंद वाटतोय येण्याचा. चालन, चला मग भेटतो आता. पहिली रूम बघतो, रूमवर थोडा आराम करतो, मग संध्याकाळी 5-6च्या दरम्यान जाईल आईच्या पाया पडायला. चला तर मग बाय. तर नमस्कार मित्रांनो, हा आपला दुसरा ब्लॉग नाही, कालचाच ब्लॉग आहे. तब्येत थोडी ठीक नाही, समजून घ्या. काल संध्याकाळी ब्लॉग करायला नाही भेटला, डायरेक्ट झोपलो. आता सकाळी दर्शनाला चाललो इकडे आईच्या. खाली इथं रूम घेतलेली, तिथं रूमवरच आहे, तर दर्शनाला जातो. दाखवतो तुम्हाला पुढं, कंटिन्यू करा. मित्रांनो निघाले आता, फ्रेश झाले सगळे. आता आईच्या पाया पडायला चाललंय. चला बघा चालले सगळे. ही आपली समोरची रूम होती, ती कोपऱ्याची रूम होती आपली. चला तर मग आईच्या दर्शनाला भेटू डायरेक्ट. सँडल आहे 500 रुपये शूज तेल चालेल. आता एवढं उन्हात चढायची. एक लय उशीर झाला आम्हाला, लवकरात निघणार होतो आम्ही, पण उशीर झालाय. आता मावशी काका व्हिडिओ मध्ये यायलाच मागत नाही. मग मावशी काका गेले पुढे, ओटी मम्मी भरायला. पप्पा पुढे निघून गेलेत, व्हिडिओला यायलाच मागत नाही. दाखवलं असतं. हे बघा इकडे कोंबड्यांची सोय. भाऊ इकडे दाखव भाई. हे बघा पुढे अजून भरपूर ठिकाणी आहे, दाखवतो तुम्हाला. आनंद आहे. पहिले कोंबड्या नव्हते ना, नाही तर मी बोललो तुला. एकविरा आईचं मंदिर इकडे वर जायचं आपल्याला, आणि हे पायथ्याचं मंदिर आहे बेहरगावचं. मला दाखवते मंदिर आता आतमध्ये जाऊन काय कसं आहे. Another year is gone, but baby, all I know is that I want you here. भारी वाटतंय बघा कसे चालले आहेत. टंगळ मंगळ चालू आहे, निसर्गरम्य असं वातावरण आहे. लय भारी वाटतंय. हे बघा काय
कित्तर वेळानंतर पोचलो, कित्तर वेळानंतर नाही, कालपासून आज फायनली पोचलो. जेवढा थकवा होता ना तेवढा सगळा निघून गेला. खाल्ल्यापासून दम लागत होता, थोडं सर्दी तापी होता, आज तब्येत ठीक नव्हती, पण आता मस्त वाटतं एकदम. कंटिन्यू करा ब्लॉग, चला. Under the mistletoe. चला तर मग फायनल दर्शन झालं एकदाचा. आता मंदिराच्या बाहेरच आलो आहे. तरी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या भाऊजी चॅनलला सबस्क्राईब करा. आईच्या पायथ्याशी आल्यावर खूप बरं वाटतं. इकडे येताना लय मेन बेचैन होतं, कसं तरी वाटत होतं, पण खालून इकडं वर येईपर्यंत आल्यावर दम लागलेला आपल्याला. वर आल्यावर काहीच नाही दमही वाटलं. आम्ही सगळे थकलेलो आहे थोडं. वर आल्यावर काहीच वाटलं नाही. थोडा दम नाही, काही नाही. सर्दी झालेली ती पण गेली असं वाटतं. हा, म्हणजे आमचं मन लय बेचैन झालेलं आहे. काय म्हणजे काय होईल, कसं होईल. येताना पण लय डोक्यात टेन्शन होतं, कसं होईल, काय होईल. जसं इकडं आईच्या पायथ्याशी पाय ठेवलं मंदिरात वाटलं. आलो, लय बरं वाटलं. दर्शन घेतलं आईचं, लय मस्त वाटलं. तुम्ही पण या, मन मोकळं करा. डोक्यातले सगळे निगेटिव्ह विचार निघून जातात. चला तर मग बाय. Yeah.